नमस्कार मित्रांनो. तर आज आपण दिवस 4 मॅजिकल डे बद्दल बोलूया. तर आजच्या सुरुवात करायची बोललं तर आपण बोलणार आहोत जादुई आरोग्याबद्दल, म्हणजे मॅजिकल हेल्थबद्दल इंग्लिशमध्ये बोललं तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, तर जसं आजचा 4था दिवस आहे, तर आपल्याला जे आधीचे 10 वाक्य आहेत बरोबर, जे आपण लिहिलेले आहेत, आपल्या आवडते जे वाक्य आहेत त्याच्याबद्दल थँक्यू बोलून आपण, जर तुम्ही वाचलंच नसेल वाचलं तर वाचून घ्या. आणि मग असे 30 वाक्य झाले. प्लस आता आजचे 10 वाक्य, ॲडिशनल 10 वाक्य तुम्हाला लिहायचे. तर त्यामध्ये तुम्ही नॉर्मल 10 वाक्य लिहू शकता, किंवा मग जसं आजचा तुमचा टॉपिकच आपला काय आहे की जादुई आरोग्य किंवा मॅजिकल हेल्थ बरोबर ना. मग तेव्हा काय करायचं आपल्याला की आपल्या शरीराबद्दल, तर आपण आपल्या शरीराबद्दल सगळ्या किती चांगल्या सुंदर गोष्टी आपल्याकडे आहेत त्याच्यामध्ये आपण लिहू शकतो आणि त्या फील करू शकतो. जसं की आय एम रिअली ग्रेटफुल फॉर माय गुड आईज, म्हणजे मला ह्या माझ्या डोळ्यांमुळे मला बघायला भेटतं, मला ह्या नाकामुळे श्वास घ्यायला भेटतं, आणि ते फील करायचं आणि त्याला थँक्यू बोलायचं. मला देवाने चांगले कान दिल्याबद्दल, मला देवाने चांगले दात दिल्याबद्दल, मला देवाने चांगले केस दिल्याबद्दल. तर असे पूर्ण तुमच्या बॉडीबद्दल तुम्ही फील करू शकता. 10 वाक्य लिहू शकता किंवा पूर्ण बॉडीबद्दल फील करू शकता. 10 वाक्य तर लिहायचीच आहेत कंपल्सरी, पण जर तुम्हाला प्रत्येक तुमच्या बॉडीच्या प्रत्येक भागावर काम करायचं असेल ना, तर तुम्ही बोला, ते फील करा आणि प्रत्येक वाक्यानंतर तुम्ही थँक्यू बोला. थँक्यू गॉड फॉर गिव्हिंग मी सच गुड आईज. त्याच्यामुळे मी बघू शकतो, म्हणजे मी खूप नशीबवान आहे, मला देवाने जीभ दिल्याबद्दल. त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्टीचा टेस्ट घेऊ शकतो आणि चव घेऊ शकतो. मी नाकामुळे मी सुगंध घेऊ शकतो, श्वास घेऊ शकतो. अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आणि मग ते फील करा आणि ते फील तुम्हाला जाणवेल. म्हणजे ते ॲक्च्युली तुम्ही जेव्हा ते गोष्टी कराल ना, म्हणजे जेव्हा तुम्ही कराल या ॲक्टिव्हिटी, तेव्हा तुम्हाला जाणवेल. आणि नंतर काय करायचं की मॅजिकल डेसोबत आता आपल्याला अजून एक ॲक्टिव्हिटी जी मी लास्ट व्हिडिओमध्ये सांगायचं राहून गेलं, पण ठीक आहे, इश्यू नाही. आणि ह्याच्याबद्दल तुम्ही काय करा की ह्याच्यासोबत की तुम्ही एक मेडिटेशन ॲक्टिव्हिटी चालू करा. एक 4 ते 5 मिनिटं मेडिटेशन डेली तुम्ही ध्यानाला बसत जावा. ध्यान म्हणजे काय बेसिकली की तुम्ही ते डोळे उघडे पण ठेवून पण करू शकता, ते डोळे बंद करून पण करू शकता. जसं की तुम्ही तुमच्या फक्त श्वासावर फोकस करा किंवा डोळे बंद करून तुम्ही ध्यान मुद्रेमध्ये बसा. फक्त 5 मिनिटं बसायचं आहे, डेली बसायचं आहे, जेणेकरून तुम्हाला थोडं हळूहळू तुम्ही एक स्पिरिच्युअल ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही इन्व्हॉल्व व्हाल आणि हळूहळू तुम्हाला तुमचं आत्मपरीक्षण होईल आणि तुमच्या स्वतःचं तुम्ही आत्मपरीक्षण जसं कराल तसं तुमच्या प्रश्नाची उत्तर तुम्हाला भेटत जातील. तर हे करा आणि काय होईल की ह्याच्यामुळे जादुई ॲक्टिव्हिटी जे आपण मॅजिकल ॲक्टिव्हिटी करतो त्याच्यामध्ये पण तुम्हाला हेल्प होईल आणि हे तुमचा आयुष्याचा भाग होऊन जाईल. यूट्यूब, फेसबुक, व्हॉट्सअप ह्याच्यामध्ये स्टेटस बघण्यामध्ये वेळ घालवू नका. 5 मिनिटच द्यायचे फक्त मेडिटेशनसाठी. पण कधी पण करा मेडिटेशन. सकाळी नॉर्मली सकाळी केलं तर उत्तमच, पण जर नसेल जमत तर आधीमध्ये पण तुम्ही जेव्हा फक्त 5 मिनिटं जेव्हा तुमच्या आजूबाजूला कोण नसलं पाहिजे, निसर्गाच्या सानिध्यात बसाल तर अजून उत्तम. आणि मग आजच्या दिवसासोबत आपल्याला काय करायचं आहे की एक असा छोटासा कागद तुम्हाला असं रेडी करायचं आहे तुमच्यासोबत, आणि असे खूप सारे कागद तुमच्याकडे असले तरी चालेल, किंवा मग नसेल तर मग एकच असा बनवा आणि त्याच्यावर तुम्हाला लिहायचं आहे की आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. मराठीमध्ये जर लिहिलं तर आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आता हे तुम्हाला मे बी कदाचित उलटं दिसत असेल याच्यामध्ये, कारण की मी फ्रंट कॅमेराने करतोय. आरोग्याची ही देणगी मला जिवंत ठेवत आहे. आणि हे वाक्य तुम्ही मराठीत लिहू शकता किंवा इंग्लिशमध्ये लिहायचं झालं तर द गिफ्ट ऑफ हेल्थ इज कीपिंग मी अलाइव्ह, है ना. द गिफ्ट ऑफ हेल्थ इज कीपिंग मी अलाइव्ह. तर हे वाक्य तुम्ही इंग्लिशमध्ये लिहू शकता. आणि मग ह्याला काय करायचं आहे, हे जे वाक्य लिहाल त्याला तुम्ही त्याला वाचा, फील करा. असं 3 ते 4 वेळा तुम्ही बोला आणि कमीत कमी 4 वेळा तरी बोललं पाहिजे आणि ते फील केलं पाहिजे. आणि हे वाक्य तुम्ही तुमच्या पाकिटात ठेवू शकता किंवा तुम्हाला दिवसभरात तुम्ही जिथे बसता तिथे लावू शकता. आणि मग जेव्हा पण तुमची नजर जाईल तेव्हा तुम्ही ते वाक्य बोला आणि मनातल्या मनात किंवा मोठ्याने पण बोलू शकता आणि ते फील करा. म्हणजे तुम्हाला ते जाणवलं पाहिजे, है ना. म्हणजे हे देवाने आपल्याला जे शरीर दिलं, किती सुंदर शरीर दिलं बघा. मी आता जेव्हा बोलतो तर मला असं म्हणजे अंगावर असे काटे येतात गुदगुलावले. तर मग हे आपल्याला कंटिन्यू फील करायचं. आपण त्याच्याबद्दल जाणीवच नाही ठेवत. देवाने जी आपल्याला फ्री गोष्टी दिल्या आहेत त्याच्याबद्दल आपण कृतज्ञता व्यक्त नाही करत. कृतज्ञता आहे ना, तर ती व्यक्त करा. आणि जे लास्ट ॲक्टिव्हिटी जी आहे आपण बोललेलो, जी आपल्या मॅजिकल रॉक,
जो जो दगड मी तुम्हाला सांगितलेला मॅजिकल रॉक, तो दगड तुम्हाला पुढच्या भविष्य काळात खूप उपयोगी पडणार आहे. त्याच्यामध्ये आपण एक आता व्हायब्रेशन आपण त्याच्यामध्ये उतरवत आहोत, एक पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये. त्यात जसं जसं डेली त्या दगडामध्ये तुम्ही तुमच्या चांगल्या गोष्टी सांगत जावाल, तो दगड तुम्ही ठेवून तसं तसं त्याच्यामध्ये ती एनर्जी तुम्ही देत आहेत है ना. आणि ती एनर्जी जशी जशी वाढेल, तो दगड तुम्ही कुठे पण घेऊन जाऊ शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हा काय मदत लागली असेल, कोणाला मदत करायची असेल, तुम्हाला काय प्रॉब्लेममध्ये असेल, तेव्हा तो तुम्ही दगड सोबत ठेवा आणि तुम्ही फक्त तुमचे त्या फिलिंग्स आणि तुमचं काय पण प्रॉब्लेम आहे त्या मॅजिकल रॉकला सांगत जावा आणि तो प्रॉब्लेम हळूहळू सॉल्व्ह म्हणजे होणार नक्की. आणि त्याच्यामध्ये ती एनर्जी उतरणारच. आणि जर त्या मॅजिकल रॉकला जर तुम्ही तुमच्या मनी हिलिंगसोबत जर यूज केलात, म्हणजे सकाळी म्हणजे जिथे तुम्ही पैशाची तुमची जागा आहे तिथे त्या म्हणजे मॅजिकल रॉकला ठेवलं तर ती एनर्जी पण त्याच्यामध्ये पास होईल नक्की. जसं तुम्ही जर मंदिरात गेला एक्झाम्पल आहे ना, तर मंदिरात काय असतं, तुम्हाला नेहमी चांगले फिलिंग्सच येतात, वाईट फिलिंग येणारच नाही. आणि हेच जर तुम्ही पोलीस स्टेशनमध्ये गेलात किंवा हॉस्पिटलमध्ये गेलात तर तुम्हाला तिथे निगेटिव्ह एनर्जी भेटते, पॉझिटिव्ह एनर्जी नाही भेटत. कारण की तिथे सगळे वाईट विचारांचे लोक असतात, सगळ्यांचे प्रॉब्लेम म्हणजे सगळे खूप सारे म्हणजे रडगाणे चालू असतात, म्हणजे अशा वाईट साऱ्या गोष्टींचे डिस्कशन आहेत. पण मंदिरात बघा, तुम्हाला 99% असं कुठलंच मंदिर मला असं म्हणजे आठवत नाही की जिथे तुम्ही गेलात आणि तुम्हाला निगेटिव्ह फिलिंग्स येतील किंवा म्हणजे वाईट वाटायला लागलं. तर तसंच आहे ते मॅजिकल रॉकमध्ये तुम्ही रोज एक चांगल्या गोष्टी बोलून त्याच्यामध्ये तुम्ही ती शक्ती उतरवताय. तर तुम्ही हळूहळू त्या मॅजिकल रॉकची प्रॅक्टिस करा आणि रोज त्याला थँक्यू बोला रात्री झोपताना आणि सर्व चांगली गोष्ट सांगा. आणि ही जादुई आरोग्याची मॅजिकल हेल्थची ॲक्टिव्हिटी करून बघा, नक्की फरक जाणवेल. आणि करत राहा. आणि ह्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या शरीरातील असे खूप सारे बॉडी पार्ट्स आहेत नाही तर तुम्ही हील करू शकता.